किती होते मागच्या वेळेला? वधस्तंभावरचा न्याय आता आपल्यावर येईल का? मगाशी काय झालं होतं? ही तुम्हाला बोलता आलं पाहिजे, सांगता आलं पाहिजे. किती वर्ष झालीत आपल्याला प्रभूमध्ये. वधस्तंभावरचा जो न्याय आहे तो आपल्यावर येणार नाही. कारण का? जे काही आम्ही केलेलं होतं पाप, ते सर्व पाप प्रभू येशूनं स्वतःवर घेतलं आणि जी आमची शिक्षा होती ती त्याने स्वतःवर घेतली आणि ती त्याने वधस्तंभावर पूर्ण केलेली आहे. आणि म्हणून ती शिक्षा आता आमच्यावर येणार नाही. म्हणजे हा या प्रकारचा जो न्याय आहे तो आमच्यावर येणार नाही. कारण आम्ही प्रभू येशूवर विश्वास ठेवला आणि त्याच्याशी बाप्तिस्म्यानं करार केला, म्हणून आता हा न्याय आमच्यावर येणार नाही. दुसरा आपण न्याय पाहिला, विश्वासणाऱ्यांचा न्याय. मग ज्यांनी विश्वास ठेवला त्यांच्या सर्व पापांची क्षमा झाली. पण त्याच्यानंतर तो पाप करत नाही का? बाप्तिस्मा घेतल्यानंतर पाप करत नाही का? चुका होत नाहीत का? अरे बोला ना, नाही तर मी झोपे ना खाली जाऊन. चुका होतात की नाही? होतात. कधी कधी चुकून, कधी कधी जाणून बिजून, कधी कधी काही लोक स्वतःच्या फायद्यासाठी काय करतात? देवाच्या आज्ञा मोडतात. आणि मग देव त्याचा न्याय जो आहे, त्या विश्वासणाऱ्याचा न्याय जो आहे तो मेल्यानंतर नाही करत, तो जिवंतपणीच करतो. कळलं का? हां. तुमच्यामध्ये कोणी आजारी आहेत का? प्रार्थना केली, औषध घेतलं तरी पण बरं होत नाही का? समजायचं तुमचा न्याय चालू आहे. कारण तुम्ही कुठेतरी चुकलेले आहात. हालेलुया. देव जगातल्या लोकांना अशी शिक्षा करत नाही, पण त्याच्या लोकांना तो करतो. चांगली गोष्ट आहे की वाईट गोष्ट आहे? मी उदाहरण दिलं होतं. तुम्ही आपल्या शेजारच्या मुलाला शिक्षा कराल चुकल्यानंतर, की तुमच्या मुलाला शिक्षा कराल चुकल्यानंतर? कोणाच्या मुलाला शिक्षा करू आपण? स्वतःच्या मुलाला शिक्षा करू का? तो चुकलेला आहे म्हणून. हालेलुया. मग शिक्षा येते तेव्हा आनंदानं म्हणायचं, मी त्याचा मुलगा आहे आणि म्हणून मला शिक्षा होत आहे. हालेलुया. याच्यामध्ये आनंद पण आहे आणि दुःख पण आहे. शिक्षा आहे म्हणून दुःख आहे, पण ही शिक्षा का आली? कारण मी त्याचा मुलगा आहे म्हणून. माझा न्याय त्या जगातल्या लोकांबरोबर होणार नाही. त्यांचा जेव्हा न्याय होईल जगातल्या लोकांचा, त्याबरोबर माझा न्याय होणार नाही. देवानं मला त्यासाठी काय केलं आहे? त्यांच्यापासून वेगळं केलेलं आहे. हालेलुया. हां. म्हणून काय करायचं? त्याच्यामध्ये आपण आणखीन एक भाग पाहिलेला होता. चुकीमुळे काही रोगी आहेत, अशक्त आहेत, नाही का, काही मरण पावलेले आहेत. कधी कधी काय केलं जातं? वचनातून देव आमच्याशी आम्हाला शिक्षा करतो, निषेध करतो. देवाच्या सेवकाच्या तोंडातून तो बोलतो आणि तो आपले चुका, आपले दोष तो दाखवतो. त्यावेळेला आपल्याला कसं वाटतं? फार बेस वाटतं, वाईट वाटतं ना, हो की नाही? किती राग येतो त्या पाळकाचा. येतो की नाही? हो, माहिती आहे आम्हाला. तू बाहेर भेटला असता तुला बघितलं असतं रे, पण काय करणार आता. काही लोकांना तर इतका राग येतो मंडळीत सोडून जातात. चल,
हे काही मंडळी आहे? सारखे आम्हाला नुसते टोचते, बोलते, त्रास देते. पण आपण त्याच्यात वचनामध्ये शिकलो होतो. काय शिकलो होतो? ही जी शिक्षा आहे ती आमच्या कशासाठी आहे? नाही, आवाज येत आहे. सुधारण्यासाठी. दुसरी गोष्ट आमच्या फायद्यासाठी. आणि तिसरी गोष्ट सगळंच विसरले रे देवा, पवित्रतेचे भागीदार व्हावे म्हणून. इब्रिकरास पत्र तेवढंच एक वचन वाचूया. 12वा अध्याय. रोज शाळा घेतली पाहिजे यांची. इब्री 12 वचन 10व वचन. कारण थोडक्या दिवसापर्यंत त्यांना जसे बरे वाटले त्याप्रमाणे ते आम्हास शिक्षा करीत असत, परंतु हा तर आमच्या हितासाठी, आम्ही त्याचे पवित्रतेचे भागीदार व्हावे म्हणून शिक्षा करतो. हा तर म्हणजे कोण? प्रभू येशू. कोणाच्या द्वारे? स्वतः येतो प्रभू येशू. कोणाच्या द्वारे सांगा ना? त्याचे सेवक त्याने नेमून ठेवले आहेत मंडळीवर. त्यांच्याद्वारे तो काय करतो? कधी बोलण्यातून, कधी वचनातून शिक्षा करतो. हालेलुया. त्याच्या अगोदर उदाहरण दिलं आहे की आम्हाला जन्म देणारे आमच्या आईवडील आमच्या फायद्यासाठी काय करत होते? आम्हाला शिक्षा करत होते. तसं हा सुद्धा म्हटलं आहे. 10वं वचन. कारण थोडक्या दिवसापर्यंत त्यांना जसे बरे वाटले त्याप्रमाणे ते आम्हा शिक्षा करत असत. कोण ते? आमचे आईवडील, आम्हाला जन्म देणारे आईवडील. पण पुढे काय लिहिलं आहे? परंतु हा तर म्हणजे कोण? प्रभू किंवा देवाचा सेवक. कशासाठी शिक्षा करतो? हितासाठी, म्हणजे आमच्या फायद्यासाठी. म्हणा, फायद्यासाठी. आणि पवित्रतेचे भागीदार व्हावे म्हणून. विसरू नका, शिक्षा आली की समजायचं की आपण आता कबुली दिली पाहिजे, आपली चूक कबूल केली पाहिजे. आठवत नसेल तरीसुद्धा रडलं पाहिजे. देवासमोर गुडघे टेकले पाहिजेत. नम्र झालंच पाहिजे. कठीण हृदय करून तुमची शिक्षा माफ होत नाही. परंतु जो नम्र होतो, गुडघ्यावर जातो, प्रभूकडे क्षमा मागतो, अश्रू ढाळतो, त्याच्यासाठी मग ती आनंदाचे फळ देते. काय म्हटलंय तिथे? ती काय करते? 11वं वचन. कोणती शिक्षा तर सध्या आनंदाची अशी वाटत नाही, तर खेदाची वाटते. तरी तिचा अनुभव ज्यांना मिळाला आहे त्यांना ती पुढे न्यायीपणाचं शांतिकारक फळ देते. जो ती आनंदानं घेतो किंवा कबूल देतो, पश्चाताप करतो, प्रभूकडे क्षमा मागतो, आपला स्वभाव, आपले मार्ग, आपलं बोलणं, आपलं वागणं बदलतो, त्याच्यासाठी म्हटलंय काय होते? ती न्यायीपणाचं शांतिकारक फळ देते. हालेलुया. आणि हे कुठे? जिवंतपणी देव आमच्या जीवनात करत असतो. हालेलुया. म्हणजे आम्ही बाप्तिस्मा घेतला म्हणजे देवानं आम्हाला सोडून दिलेलं नाही, तर तो रोज आणि रोज आम्हाला तयार करत आहे. रोज आणि रोज तो आम्हाला घडवत आहे. नवीन नवीन गोष्टी आम्हाला शिकवत आहे. नवीन नवीन विश्वास आमच्यामध्ये वाढवत आहे. हालेलुया. कारण त्याला त्या दिवसापर्यंत, त्या राज्यापर्यंत, त्याच्या जवळ आम्हाला घेऊन जायचं आहे. हालेलुया. आणि तिथपर्यंत प्रभू आमच्या जीवनात हे कार्य करत राहणार आहे. हालेलुया. आता तिसऱ्या न्यायाकडे जाऊया. आपण 2 झालेले होते. तिसरा न्याय आहे विश्वासणाऱ्यांच्या कर्माप्रमाणे न्याय. खूप कमी लोक लिहिताना दिसतात. बाकी लोक येतात, बसतात, ऐकतात, निघून जातात.
हां, तिसरं विश्वासणाऱ्यांची कर्म. कर्माप्रमाणे न्याय. आणि हे आपल्या विश्वासणाऱ्यांपुरतंच मर्यादित आहे. हालेलुया. कर्माप्रमाणे होणाऱ्या न्यायामध्ये काय केलं जातं? विश्वासणाऱ्यांनी जी काही कामं केली, जी त्याने सेवा केली प्रभूमध्ये, त्याच्यानुसार त्याचा न्याय केला जातो आणि त्याला फळ दिलं जातं. हालेलुया. हिंदू धर्मशास्त्रामध्ये भगवद्गीतेत म्हटलं आहे की कर्म कर आणि फळाची अपेक्षा करू नको. काय म्हटलं आहे? कर्म कर, फळाची अपेक्षा करू नको. बायबल म्हणतं कर्म कर, त्याच्याप्रमाणेच तुला फळ मिळेल. हालेलुया. म्हणजे तू जे काही करशील त्याचं फळ तुला मिळणारच. हालेलुया. काय लिहिलं आहे पहा, कर्माप्रमाणे इथे आपल्याला फळ मिळतं. 2 कोरिंथीकर 5वा अध्याय वचन 10. कोरिंथीकरास दुसरं पत्र त्यातलं 5वा अध्याय आणि वचन 10 आपण वाचूया. पान नंबर 1397. कोरिंथीकरास दुसरं पत्र 5वा अध्याय 10वं वचन. कारण आपणा सर्वांस ख्रिस्ताच्या न्यायासनासमोर प्रकट केले जायचे आहे, यासाठी की प्रत्येकाने आपल्या शरीराकडून जे जे केले, मग ते बरे असो किंवा वाईट असो, त्याप्रमाणे त्याला फळ मिळावे. हां, पहा, व्यवस्थित लक्षात ठेवा. रोज आम्हाला रोज किती सांभाळायचं आहे पहा. असंच आम्हाला देवाचं राज्य मिळणार नाही आहे. जर खरोखर आपल्याला देवासमोर उभं राहायचं आहे आणि आमचा न्याय व्हायचा आहे, याच्यावर जर विश्वास असेल तर ही प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, लिहून घ्यायची आहे. काय लिहिलं आहे 10व्या वचनामध्ये? आपणा सर्वांस ख्रिस्ताच्या न्यायासमोर प्रकट केले जायचेच आहे. काय शब्द वापरला आहे? म्हणजे प्रत्येकाला त्याच्या न्यायासनासमोर उभं राहायचं. कोणाच्या न्यायासनासमोर? येशूच्या न्यायासनासमोर. हालेलुया. म्हणजे काय असणार आहे? आपण अशी कल्पना करूया, कोर्टात किती जण गेलेत? कोर्टामध्ये जरा हातवर करा. कोर्टात पण नाही गेलात तुम्ही कधी? सगळ्यांवर केस टाकली पाहिजे. कोर्ट बघितलं नाही? बघितलंय ना? कसं असतं? असा मध्ये जज बसलेला असतो, न्यायाधीश बसलेला असतो नाही का? तिकडे आरोपीचा पिंजरा असतो, हो ना? असं लाकडी. इकडे साक्ष देणाऱ्यांचा पिंजरा असतो, बरोबर ना? आरोपी त्या पिंजऱ्यामध्ये उभा असतो आणि इकडे वकील काय करत असतो? एक एक गोष्टींची वाट लावत असतो, बरोबर की नाही? आणि जज तिथे काय करत असतो? महत्त्वाचे मुद्दे, महत्त्वाचे पॉईंट जे आहेत तो लिहून ठेवतो. का? कारण त्याला न्याय करायचा आहे. हालेलुया. तर पवित्र आत्मा हा आपला वकील आहे. आपण सगळेजण असे आता बसलेले आहात, तेव्हा उभे राहणार आहोत. कुठे? येशूच्या न्यायासनासमोर. हालेलुया. येशू असा बसलेला असेल आणि त्याच्यासमोर आपण सगळेजण उभे राहणार आहोत आणि आपल्या सगळ्यांची पवित्र आत्म्याने जे काही गोष्टी तिकडे दिलेल्या आहेत त्या सगळ्या उघडल्या जातील. पुस्तक उघडलं जाईल आणि हा जज, हा न्यायाधीश म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आमचा न्याय करेल. हालेलुया. हां, कळलं का? आणि इथे काय म्हटलंय? प्रत्येकाला त्या न्यायासनासमोर उभं राहायचंच आहे.
त्याच्यातून कोणाचीही सुटका होणार नाही. जे अगोदर होऊन गेले मेलेले ते सुद्धा उभे राहतील, आपणही उभे राहू, आपल्यानंतर मेलेले सुद्धा उभे राहतील. सगळे, कोणीही त्याच्यातून सुटणार नाही. आणि मग हा न्याय करायला किती दिवस जातील, किती वर्ष लागतील? केवढी लोक आहेत पृथ्वीवर, इतक्या सगळ्यांचा न्याय करायला वेळ लागेल ना? हो म्हणतायत. काय तुमचा वकील आहे तिथे? वर्षानुवर्ष येत जर तारखेवर तारखा नाही, तिकडे एकच तारीख आहे, एकच दिवस आहे, सगळ्यांचा न्याय एका झटक्यात. हालेलुया. विचार करा, कल्पना करा, म्हणजे प्रभूचं कम्प्युटर हे किती फास्ट असेल. हालेलुया. आम्ही इकडे एक बटन दाबलं तर लगेच आमचे पैसे दुसऱ्याला जातात, बरोबर जातात की नाही? मग आमचा न्यायसुद्धा तितक्या त्याच्याही पेक्षा फास्ट. बस तुमच्या चेहऱ्याकडे प्रभू बघणार, तो ते कदाचित मी कल्पना करतो अशी, समोर व्हिडिओ चालू असेल, बघ हे काय केलं असते, झटक्यात तुम्हाला दिसेल आणि त्यावेळेला तुम्हाला ते झटक्यात कळेल पण. आलं लक्षात? क्षण, जास्त वेळ नाही. प्रत्येकाचा व्हिडिओ बघायला जर झालं, आयुष्यभराचा पूर्ण व्हिडिओ बघायला झालं तर आपल्याला महिना 2 महिने पुरणार नाहीत, बरोबर आहे? पण तिथे आपली स्थिती असे असेल की क्षणमात्र ते आपल्याला दाखवलं जाईल आणि त्या क्षणात आपण ते बघू पण, समजू पण, आणि मग त्याच्यावरून आपला न्याय होईल. हालेलुया. तेच लिहिलं आहे इथे. काय म्हटलंय? यासाठी की प्रत्येकाने आपल्या शरीराकडून जे जे केलं, मग ते बरं असू दे किंवा वाईट असू दे, त्याप्रमाणे त्याला फळ मिळेल. हालेलुया. शरीराकडून जे जे केलं ते चांगलं केलं का? प्रभू म्हणेल, विश्वासू दासा, भल्या दासा, चांगल्या पोऱ्या, चांगली पोरी, बेस केलंस हो, आता माझ्याबरोबर राहा. हालेलुया. पण बॅट केलं असेल तर मोठी बॅट पडेल. हां, शरीराकडून. आता कल्पना नका करू, विचार करा. मी माझ्या शरीराकडून रोज कोणती कामं करतो? या डोळ्यांनी, या कानांनी, या तोंडाने, या हाताने, या पायाने, संपूर्ण मनानं, विचारानं कोणती कामं करतो मी? त्याच्यात चांगली आहेत की वाईट जास्त आहेत? कोण सांगणार नाही आहे. तरी पण मी तुम्हाला स्वतःलाच विचारायला सांगतो, चांगली जास्त आहेत की वाईट जास्त आहेत? प्रत्येक गोष्टीचं फळ मिळेल म्हटलंय. वाईट जास्त आहेत? माय भट्टी. आज सुधरा, आपली कर्म बदला, आपलं बोलणं बदला, आपलं वागणं बदला. हालेलुया. शरीरानं जे जे केलं ते, मनानं केलं तर अजून थोडंसं बाजूलाच आहे. शरीराने जी केली आहेत त्यांचा पण न्याय, मनाने केले त्यांचा पण न्याय. चांगलं की वाईट? दारू प्यायली का? अगोदर काही जण बाप्तिस्मा घेऊन पण लग्नात जाऊन थोडीशी कोपऱ्यात जाऊन पितात. मागे मला कळलं, इकडे नाही लग्नात काय देत नाही, तिकडे घरात गेलं की संध्याकाळी सगळ्यांसाठी ताडीच्या बाटल्या ठेवलेल्या असतात, बिअरची, ताडीची बाटली, सगळी व्यवस्था. तुम्हाला काय वाटलं? अरे पाळकांनी नाही बघितलं रे, त्याने बघितलं ना. त्याचे डोळे कोण बंद करू शकतो का? मग काय माणूस, किती मूर्खपणा या. इथे माणसांसमोर आम्ही शोबाजी करतो, दाखवतो की मी किती चांगला आहे. पण एक लक्षात घ्या, आम्हाला माणसांसमोर नाही दाखवायचं आहे मी किती चांगलं आहे, कारण माणूस तुम्हाला काहीच देणार नाही आहे.
तो चांगलं किंवा वाईट आता थोडाफार दिवस बोलेल, परंतु फळ कोणाकडून मिळणार आहे? म्हणजे त्याला जे चांगलं वाटेल तेच आमच्या शरीराला आम्ही केलं पाहिजे, कारण त्याचं फळ आम्हाला मिळणार आहे. हालेलुया. काय पाहिलं? तरुणांनो, ठरवा आजपासून मी काय पाहणार आहे, मी काय बोलणार आहे. कोणाविषयी कुरकुर केली, कोणाविषयी वाईट जाऊन सांगितलं, कोणाकडे जाऊन भांडण केलं, शेजाऱ्याबरोबर जोरात कडाक्याचं भांडण दिलं, 4-5 शिव्या मी पण झाडून टाकल्या, हम भी कुछ कम नाही आहे की नाही? अरे काय रोज 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 ऐकायचं? करूनच टाकलं एकदाचं काम. केलंय का? फळ मिळणार. हालेलुया. सांभाळायचं आहे. आम्ही बाप्तिस्मा घेतला म्हणजे आम्ही सुटलेलो नाही, तर आम्ही वेगळे केले गेलेले आहोत. कशासाठी? एक देवाची नवीन पिढी म्हणून, देवाचे निवडलेले लोक म्हणून. आणि म्हणून आमच्या हातून, आमच्या शरीराकडून चांगलीच कामं झाली पाहिजेत. हालेलुया. हां, फळ दोघांचंही मिळणार. चांगलं केलं असेल चांगलं फळ, वाईट केलं असेल वाईट फळ. पुढे पहा, 2 तिमोथी 4 अध्याय वचन 8. पौलाचे कामं बघा काय म्हणतोय तो. 2 तिमोथी 4 अध्याय वचन 8. आता पुढे माझ्यासाठी जो न्यायीपणाचा मुकुट ठेवला आहे तो त्या दिवशी नीतिमान न्यायाधीश प्रभू मला देईल, आणि केवळ मलाच नव्हे तर त्याचे प्रकट होणे ज्यांना प्रिय आहे त्यांना, त्या सर्वांनाही देईल. हालेलुया. तुम्ही शरीराकडून जी काही कामं केली, मग ती बरी असू देत किंवा वाईट असू देत, परमेश्वराचं वचन म्हणतं त्यांचं फळ तुम्हाला मिळेल. आणि इथे पौलाला किती आनंद होतो आहे. सगळ्या विश्वासणाऱ्यांचे शेवटचे दिवस आहेत ना, हे असे पौलासारखेच असले पाहिजेत. चल, मी माझी धाव संपवली आहे, आता मी तयार आहे, मी आनंदी आहे, मी कुठेही कधीही गेलो तरी मला खात्री आहे माझ्यासाठी मुकुट ठेवलेलाच आहे. हालेलुया. आपण असं काम केलंय का? हो, खात्री आहे. त्यांनी किती काम केलं आपण वाचतो ना. उगाच म्हणतोय का मला तो मुकुट मिळणार? त्याला त्याने केलेल्या कर्म आठवत आहेत या शेवटच्या दिवसांमध्ये, आणि मी तो आनंदित होतोय की माझ्या कर्माचं चांगलं फळ म्हणजे माझ्यासाठी मुकुट आहे तिथे ठेवलेला. मुकुट बघितलंय? मुकुट पण नाही बघितला. राजा बघितलाय? राजा चित्रातला तरी बघितलाय का? हां, बघितलाय ना. नाटकातमध्ये, पिक्चरमध्ये त्याच्या डोक्यावर काय असतो? सोन्याचा मुकुट असतो, बरं ना. राजाच्या डोक्यावर असतो की नाही? हालेलुया. पौल म्हणतो तो मुकुट मला मिळेल. आपल्याला पाहिजे का? पौलासारखं काम करावं लागेल. हालेलुया. काय म्हणतो तर बघा, आता पुढे माझ्यासाठी जो न्यायीपणाचा मुकुट ठेवला आहे तो त्या दिवशी नीतिमान न्यायाधीश. कोण आहे तो? नीतिमान न्यायाधीश प्रभू मला देईल. हालेलुया. कारण इतकी संकट आली तरी मी खचलो नाही. हालेलुया. तारूफोड झाली, 3 वेळा 39 मार खावा लागला, कितीतरी छळ, बरोबर ना. तुरुंगात जावं लागलं. मागे हटला का? सेवा सोडून दिली का? काम करायचं सोडून दिले का? सुवार्ता सांगायचं सोडून दिली का? दारूकडे गेला का? परत भक्ताकडे गेला का? नाही, बऱ्याचशा भक्तांना घेऊन आला.
हालेलुया. भक्त जेवढे बघत होते त्या भक्तांना प्रभूकडे घेऊन आला. हालेलुया. आणि म्हणून त्याला खात्री आहे. तो म्हणतो आता मेलो तरी बिंदास. हालेलुया. इकडे शिव्या मिळाल्या, तिकडे मुकुट मिळणार आहे. हालेलुया. इकडे आमच्यासाठी शिव्याच मिळणार आम्हाला. धरून चालायचं नेहमी. तुम्ही जर सत्य आणि देवाच्या वचनाप्रमाणे चालणारे लोक असणार ना, तर तुम्हाला शिव्या मिळतीलच. जगाकडून मिळतील तर मिळतीलच, त्याच्यात काही मोठी गोष्ट नाही. पण मंडळीतून पण मिळतात. विश्वासी लोक पण मस्त आपल्याला हार घालतात कधी कधी. मग विसरतात बरेच विश्वासू लोक की मी या स्थितीपर्यंत येण्यासाठी एखाद्या भावानं किंवा बहिणीनं किंवा त्या पाळकानं किंवा त्या वडिलांनं माझ्यासाठी किती प्रार्थना केल्या, किती कष्ट केले, किती वेळा माझ्या घरात आला, किती वेळा गुडघे झिजवले, बिचारा रात्री झोपला नाही, धावत होता, पळत होता, स्वतःचं पेट्रोल संपवत होता. सगळं त्यावेळेला विसरतात. मग हालेलुया. धन्यवाद द्यायचा प्रभूला. काय करायचं प्रभूला? इथलं नको आहे. हालेलुया. इथले लोक जाम चॅप्टर आहेत. आज खुर्चीवर बसवतील, उद्या खुर्चीच्या सकट लात मारतील. ओके. जाम चॅप्टर लोक आहेत. त्यामुळे इथल्या खुर्चीची आशा धरायची नाही. हालेलुया. तिथे जी मिळणार आहे ती परमनंट आहे. तिच्यावरून कोणीच आम्हाला हलवू शकत नाही. हालेलुया. लात मारणाऱ्याची लातच तुटणार आहे. परंतु प्रभूला धन्यवाद की तो पौल विश्वासानं म्हणतो की तो न्यायपणाचा मुकुट मला मिळेल. आणि केवळ मलाच नव्हे, तो म्हणतो तर त्याचे प्रकट होणे जितक्यांना प्रिय आहे त्या सर्वांना तो देईल. हालेलुया. म्हणजे आपल्याला पण मिळेल. आशा आहे, आशा आहे. हालेलुया. बेस करा हो. वॅट सगळं सोडून द्या आता. हालेलुया. मुकुट आमची वाट बघत आहे. हालेलुया. इकडे दगड मिळाले का तिकडे मुकुट मिळेल. हालेलुया. हालेलुया. प्रभूला धन्यवाद. जो चांगली कामं करतो त्याच्यासाठी परमेश्वर काय करतो? उत्तम फळ तयार करून ठेवतो. आमेन. स्तोत्रसंहिता पहा. स्तोत्रसंहिता 50 वचन 17 ते 22. पान नंबर 716 स्तोत्र 50 वचन 17. बघा कर्म बघूया काय काय काम आहेत ती. पान नंबर 716 स्तोत्र 50 वचन 17. कारण तू शिक्षेचा द्वेष करतोस आणि माझी वचने तू आपल्या पाठीमागे टाकतोस. तू शिक्षेचा द्वेष करतोस. कोणी बोललं की लगेच तू चिडतोस. कोणी काही सांगितलं की तुला आवडत नाही. तू हे विसरतोस की जो कोणी मला मार्गदर्शन करत आहे, देवाचं वचन सांगत आहे, तो माझ्या भल्यासाठी सांगत आहे. तो जे मला दोष दाखवतो, माझ्या चुका दाखवतो, ते माझ्या चांगल्यासाठी दाखवतो. परंतु तू ते स्वीकारत नाहीस. तू काय करतोस? त्याचा द्वेष करतोस आणि माझी वचनं तू आपल्या पाठीमागे टाकतोस. 18 वचन. तू चोर पाहत असस तेव्हा तू त्याच्याशी एकमत होत असस आणि तू व्यभिचाऱ्यांचा भागीदार होत असस. तर तू चोर पाहत असस तेव्हा म्हणजे जो कोणी वाईट कामं करणार आहे त्याच्या बाजूनी तू उभा राहतोस, है ना. काही लोक बघा चुकीच्याच लोकांच्या बाजूने जातात, त्यांना मदत करतात. चुकीचे लोक. तर मागच्या दिवसामध्ये मला 5-6 वर्षापूर्वी ते इकडे तो कोण मातेचं जाम पेव फुटलं होतं ना, सुवार्ता सांगायला यायचे नि काय ते हां यरुशलेम मातानी येईन. ते आपल्यातले काही जण गेले बिचारे, फसले आणि त्यांचं बघून दुसरे पण गेले त्यांच्या मागे. तू चोर पाहत असस तेव्हा तू त्याचा
अरे तो चुकीचा आहे की बरोबर आहे हे तू पडताळून बघितलं नाहीस. त्याने सांगितलं आणि तू पण गेलास. तू वचन बघायला हवंतस, तू वडिलांना विचारायला हवंतस, तू पालकांची भेट घ्यायला हवी होतीस, खरं काय खोटं काय वचनातून शिकून घ्यायला हवंतस. नाही, तुला कोणीतरी काहीतरी सांगितलं, तू भडकलास, गेलास निघून. आणि काही लोक त्याचं बघून, याचा अर्थ तो आहे तू चोर पाहत असस तेव्हा तू त्याच्याशी एकमत होत असस आणि तू व्यभिचाऱ्यांचा भागीदार होत असस. व्यभिचारी म्हणजे काय फक्त स्त्रियांविषयीच म्हटलं आहे का? नाही. आणखीन एका ठिकाणी म्हटलं आहे काय ते जी मूर्तीपूजा, दारूबाजी आहे ना, जार कर्म, लोभ, ही सुद्धा काय आहेत? व्यभिचार आहे. हा सुद्धा काय आहे? मग अशा लोकांच्या बरोबरीने तू राहतोस, मग ही कर्म चांगली आहेत की वाईट आहेत? पुढे वाचा. आणि तू आपले तोंड दुष्टपणाला सोपून देतोस आणि तुझी जीभ कपट रचते. तू आपले तोंड दुष्टपणाला म्हणजे वाईट बोलतोस. तुझ्या तोंडातनं शिव्या येतात, तुझ्या तोंडातनं वाईट गोष्टी येतात. बघा कर्म बघा. आणखीन पुढे तू बसून आपल्या भावाच्या विरुद्ध बोलतोस. तू बसून आपल्या भावाच्या विरुद्ध बोलतोस, कुरकुर करतोस. अजून तू आपल्या आईच्या मुलाची निंदा करतोस. म्हणजेच भावाची. तू आपल्या आईच्या मुलाची निंदा करतोस. अजून या गोष्टी तू केल्या तरी मी उगाच राहिलो. या गोष्टी तू करतोस. तू विश्वास ठेवलायस, तू बाप्तिस्मा घेतलायस, हा, आणि तरी पण तू असल्या गोष्टी करतोस. तुला काय वाटतं याचं फळ मिळणार नाही? परमेश्वर म्हणतो शरीराकडून जे जे केलंस त्या सर्वांचं फळ तुला मिळेल. या गोष्टी तू केल्या तरी मी उगाच राहिलो. मी तुझ्यासारखाच, अगदी तुझ्यासारखाच कोणी आहे असे तुला वाटले, पण मी तुझा निषेध करीन व या गोष्टी तुझ्या डोळ्यांपुढे ओळीने मांडीन. मी तुझा निषेध करीन. वचन काय म्हणतं? मी तुझा निषेध आणि ह्या सगळ्या गोष्टी तुझ्या डोळ्यांसमोर आणीन. हॅलो, कोणी नाही. शेवटच्या दिवसांमध्ये आहे ना, बिछाण्यावर पडले ना की सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर फिरायला लागतात. काय काय केलंस आयुष्यभर, सगळी चक्र फिरतात. माणसाला आठवतं, पण तेव्हा वेळ गेलेली असते. हालेलुया. देव आम्हाला सावध करत आहे. आम्हाला कर्म बदलली पाहिजेत. आमची कामं बदलली पाहिजेत. कामं अशी करा की ही माझ्यासाठी एक आनंदाची सेवा आहे, जशी पौलानं केली. हालेलुया. प्रार्थनेला जायचं, येस, आनंदानं जाईन. सुवार्तेला जायचं आहे, आनंदानं जाईन. हालेलुया. आनंद. जे काही मी काम करणार आहे ते आनंदानं करणार आहे. बघा तुम्ही कितीतरी तुम्हाला त्याच्यामध्ये मग मजा वाटायला लागते. पण एखादं काम तुम्ही आळसानं किंवा कष्टानं किंवा करायचं म्हणून केलंत ना, बॉस ओरडतो, चिडतो, अधिकारी बोलतो म्हणून मग करायचं म्हणून करतो ना, तो माणूस आयुष्यभर रडकाच राहतो. त्याच्या आयुष्यात कधीच चांगली फळं त्याला मिळत नाहीत. तो पगार घेतो पण त्याच्यामध्ये खुश नसतो. हालेलुया. पण त्या सगळ्या स्थितीत जर तुम्ही प्रभूचं नाव घेऊन प्रत्येक काम तुम्ही जर आनंदानं केलं, धन्यवाद देत केलं, तर तुम्ही ते तुम्हाला आनंद मिळवून देतं, मजा मिळवून देतं. हालेलुया. आणि देव आम्हाला तेच सांगत आहे की तुमची कर्म अशी असू द्यात
की जेणेकरून तुम्हाला तो मुकुट मिळेल. हालेलुया. पुढे पहा मत्तेय 16:27. मत्तेय 16:27. मत्तई 16:27 पान नंबर 1165. कारण मनुष्याचा पुत्र आपल्या बापाच्या वैभवात आपल्या दूतांसहित येणार आहे आणि तेव्हा तो प्रत्येकाला त्याच्या त्याच्या कामाप्रमाणे फळ देईल. हां, कर्माप्रमाणे फळ. हा न्याय, हा तिसरा न्याय. काय म्हटलंय? मनुष्याचा पुत्र आपल्या बापाच्या वैभवात आपल्या दूतांसहित येणार. हॅलो, बोला ना. येणार. हां, शेजाऱ्याकडे बघा. बरं आहे ना? हां, नुसतं येणार आहे बोला त्याला. आता कोणते विचारा बघा, सांगतो का? आणि तेव्हा तो त्याच्या त्याच्या कामाप्रमाणे काय करेल? बोला ना. फळ देईल. त्याच्या त्याच्या कामाप्रमाणे. हां, हालेलुया. काट्याच्या झाडांकडे गेला तर काटेच मिळतील, बरोबर ना? आंब्याच्या झाडावर की करवंद मिळतात? तुमच्याकडे मिळत असतील तर सांगा मला. जे काही लावलंय, जे काही पेरलंय, जे काही काम केलंय त्याप्रमाणेच फळ दिलं जाईल. हालेलुया. हालेलुया. पवित्रतेने वागलाय का तर पवित्रतेचं फळ मिळेल. हालेलुया. स्वर्गाच्या पवित्र राज्यात सर्व काळ राहणं. हालेलुया. चुकीची वाईट गोष्टी केल्यात का माहीत आहे तुम्हाला कोणतं फळ मिळणार. त्याच्या त्याच्या कामांप्रमाणे परमेश्वर काय करेल? त्याला फळ देईल. प्रकटीकरण 22:12 पहा. प्रकटीकरण 22:12. प्रकटीकरण 22:12 पान नंबर 1505. एकदम शेवटचं पान. पान नंबर 1505. प्रकटीकरण 22:12. आणि पहा मी लवकर येतो. मी लवकर येतो आणि प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कामाप्रमाणे देण्यास माझे वेतन माझ्याजवळ आहे. काय म्हणतोय प्रभू? पहा मी लवकर येतो. अरे बोला तरी. पहा मी. हां, कोण म्हणतंय? मी नाही येत आहे. हां, तुम्हाला टेन्शन आलं का मी येतोय तुमच्या घरी म्हणून? नाही ना. हां, प्रभू म्हणतो पहा मी. हे कधी बोललाय तो? 2025. नुसतं 2000 नाही. काही लोक अजून पण 2000 वर्षापूर्वी आला, 2000 वर्ष. अरे 25 वर्ष झाली ना अजून. तर ते 2000च अजून नाचवतात. 25 वर्ष कमी कशाला करताय तुम्ही? त्याच्या अगोदर हे लिहिलेलं आहे. हालेलुया. काय लिहिलेलं आहे? मी लवकर येतो. अजून आला नाही. काय म्हटलं? तरी पण अजून आला का नाही. त्यामुळे काही लोक बिंदास आहेत. काय नाही, प्रभू बोलतो पण तो येत नाहीये. येईल त्यावेळेला बघू. हॅलो. पण तुम्हाला सांगतो तो आलेला आहे. आता प्रभू आलेला आहे, प्रत्येकाच्या दारासमोर उभा आहे. हालेलुया. इतक्या तो जवळ आलाय. आता ज्या काही आजूबाजूला गोष्टी घडतायत ना, लोक मत्तेय वाचा, त्याच्यामध्ये 23 आणि 24व्या अध्यायामध्ये सांगितलंय
की माझ्या येण्याच्या अगोदर कोणकोणत्या गोष्टी घडतील त्याच्यावरून तुम्ही समजा की माझं येणं जवळ आलेलं आहे. हालेलुया. पौलाच्या वेळेला ज्या गोष्टी लिहिलेल्या आहेत त्या गोष्टी घडल्या नाहीत. भूकंप होत नव्हती, भरपूर दुष्काळ पडत नव्हते, सुनामी येत नव्हत्या, पण त्याच्या अगोदरच ते लिहून ठेवलेलं आहे. हालेलुया. त्यांच्यासाठी लांब होतं, पण आमच्या समोर आता घडतायत. म्हणून म्हटलं तो आता जवळ दाराशी येऊन उभा राहिलेला आहे. हालेलुया. कधी दार उघडील माहिती नाही. तुम्ही उघडा नाही तर नका उघडू, तो उघडेल. इतक्या जवळ. आणि कशासाठी येणार आहे? न्याय करण्यासाठी. तेव्हा आला होता वधस्तंभाचा कोकरा बनून आपल्यासाठी मरण पत्करायला. हालेलुया. आता तो तसं करणार. आता डायरेक्ट न्याय आहे. हालेलुया. आता कृपेचा काळ आहे. आम्ही प्रभूकडे क्षमा मागू शकतो, रडू शकतो, पश्चाताप करू शकतो. वाचव रे देवा, चुकलो रे देवा, असं झालं तसं झालं, म्हणून केलं तसं केलं. प्रभू क्षमा करेल. पण त्यावेळेला तो न्यायाधीश बसलेला असेल आणि आपण त्याच्यासमोर उभे असू, त्यावेळेला तो काहीही ऐकणार नाही. हालेलुया. त्यावेळेला फक्त आणि फक्त न्याय केला जाणार आहे. काय केलं जाणार आहे? म्हणून आपली कर्म अशी असू द्यात की आणि आता म्हणा आताच की तो लवकर येतो म्हणतो ते मग खरं आहे. तो आलेला आहे, समजा दाराशी उभा आहे, रोज बघतोय. मला नोंदी आता वाढलेल्या आहेत. या शेवटच्या काळात आपल्याकडे वागण्याच्या, आपल्या स्वभावाच्या, आपल्या बोलण्याच्या नोंदी वाढलेल्या आहेत. आणि तो म्हणतो की लवकर येतो आणि प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कामाप्रमाणे देण्यास माझे वेतन माझ्याजवळ आहे. जे काय मी केले त्याचा पगार कोण देणार आहे? प्रभू येशू देणार आहे. हालेलुया. प्रार्थनेला येऊन झोप काढली का? हे पण शरीराचं कर्म आहे. नाही, शरीराचंच कर्म आहे ना हे. पण आला होता प्रार्थनेला, पण बसल्या बसल्या मस्त अर्धा तास झोपून गेल्या. जाताना असा किती छान वचन होतं ना. काय होतं विचारत जा अशा माणसाला. त्याचं पण फळ मिळेल. किती डुलक्या काढल्यास त्या पण लिहून ठेवल्यात. हॅलो. म्हणून बसलेल्यानी सेवा करायची. शेजाऱ्याकडे असे हळूच वाकड्या नजरेने बघायचं आणि हळूच नाही, मोठ्याने चिमटा काढायचा. ही पण तुमची एक सेवा आहे. करतात ना काही लोक? नाही करत? अरे करत जा. दुसऱ्याला जागा ठेवणं चांगलं काम आहे, हो की नाही? कोण कोण सुजून जातो बघूया. हालेलुया. हालेलुया. ज्याच्या त्याच्या कामाप्रमाणे पगार द्यायला प्रभू. इथला पगार आपल्याला दर महिन्याला मिळतो, बरोबर ना? तुमच्याकडे काय रोज मिळत असेल. काही मजुरी करतात त्यांना त्या दिवसाचा पगार लगेच संध्याकाळी दिला जातो. हालेलुया. आम्ही नोकरी करतो त्यांचा आम्हाला महिन्याने पगार येतो. हालेलुया. आणि येशू कधी देणार आहे पगार? तिकडे गेल्यावर देणार आहे पगार. हॅलो. म्हणून स्वतःच्या पोटासाठीच कष्ट करू नका. इकडचा पगार तुम्हाला जास्त मिळेल, जास्त कष्ट केल्यामुळे, हो की नाही? पण तिकडचा पगार हवा असेल तर तिथल्या राज्यासाठी कष्ट करावे लागतील. तिथल्या राज्यासाठी काम करावं लागेल, कारण त्या कामाचं फळ आम्हाला मिळणार आहे. हालेलुया. इथे जे काही आम्ही प्रभूसाठी किंवा स्वतःसाठी करणार आहोत त्या सर्वांचं फळ देण्यासाठी आमचा न्यायाधीश आम्हाला घ्यायला येत आहे. हालेलुया. चौथा न्याय बघूया, स्वतःचा न्याय निवाडा.
चौथा न्याय आहे स्वतःचा न्याय. काही जण स्वतःचाच न्याय करतात. काय म्हणतं वचन पहा, विश्वासणारा जर म्हणत असेल की मी काहीच पाप केलेलं नाही, तर हा काय झाला, त्याने स्वतःचाच स्वतः केलेला न्याय झाला. काही लोक बोलतात ना, मी काही विश्वासणारे नसतात ते पण म्हणतात मी काय पाप केलं आहे, मी काय कोणाचं वाईट केलं आहे ना. पण देवाचं वचन काय म्हणतं बघा, 1 योहान 1 अध्याय वचन 8. 1 योहान 1 अध्याय वचन 8. पहिला योहान 1 अध्याय वचन 8, पान नंबर 1475. आपल्याला पाप नाही असे जर आपण म्हटले तर आपण स्वतःला फसवतो आणि आपल्यामध्ये खरेपण नाही. आपल्याला पाप नाही, मी काय कोणाचं वाईट करत, मी काही पाप केलेलं. आपल्या बायबलमध्ये एक उदाहरण आहे बघा, एक पापी मनुष्य आणि एक जकातदार ना, परुषी आणि एक काय रे आठव, जकातदार. मंदिरात दोघे गेले, प्रार्थना केली. त्यातला एक जण काय म्हणतो, प्रभू मी काहीच पाप केलं नाही. पण दुसरा काय म्हणतो, मी पापी आहे. हालेलुया. कोणाची प्रार्थना आवडली देवाला? हॅलो. पण काही लोक काय म्हणतात बघा, इथे वचनात म्हटलं, आपल्याला पाप नाही असे जर आपण म्हटले तर आपण स्वतःला फसवतो आणि आपल्यामध्ये खरेपण. म्हणून स्वतःचा न्याय करायचा नाही. मी खूप चांगला आहे, मी खूप पवित्र आहे, मी असा आहे, मी तसा आहे, मी इतकं केलं, मी देवासाठी एवढं केलं, मी प्रभूसाठी असं करतो, मी इतकं दान करतो, मी इतक्या चांगल्या गोष्टी करतो, मी किती बघ चांगला आहे, येशू माझं. हे सगळ्या काय आहेत, स्वतःच्या मोठेपणाच्या गोष्टी, स्वतःचा केलेला न्याय. परमेश्वर म्हणतो हे चुकीचं आहे. हालेलुया. जो असं करतो तो सुद्धा न्यायामध्ये आणला जाईल. म्हणून त्याच्यासाठी काय सांगितलं आहे, ताबडतोब पश्चाताप करून तुम्ही आपली पाप पदरी घ्या. हालेलुया. याच्यावर उपाय आहे. ताबडतोब पश्चाताप करून काय करा, तुम्ही आपली पाप पदरी घ्या. म्हणजेच 9वं वचन बघा त्यातलं, जर आपण आपली पापे पदरी घेतली तर तो विश्वासू आणि न्यायी आहे म्हणून आपल्या पापांची क्षमा करील आणि आपल्याला सर्व अन्यायापासून शुद्ध करील. जेव्हा पाप पदरी घेतो तेव्हा आपण स्वतःचा न्याय करतो. हालेलुया. स्वतःविषयी चांगल्या गोष्टी सांगतो त्यावेळेला नव्हे. आपण जेव्हा आपल्या चुका कबूल करतो, पाप पदरी घेतो, त्यावेळेला देव आम्हाला न्यायी ठरवतो. हालेलुया. म्हणजे स्वतःचा न्याय आपण कधी करतो, पापांची कबुली दिल्यावर. हालेलुया. हालेलुया. आणि ही कबुली खूप महत्त्वाची आहे. ही रोज मला तर वाटतं रोज आपण द्यावी. हालेलुया. कारण हे जर आम्ही कबूल करतो तरच आम्हाला सुटका आहे. आमेन. तुम्ही म्हणाल मी आज दारू प्यायली, मी बघ उद्या पश्चाताप केला मी, आणि मग परवा परत प्यायली, मग परवा परत मी पाहते, प्रभू चुकलो क्षमा कर, परत काय पिणार, आणि परत जाऊन पितो. काही जण म्हणतात मी वचनाप्रमाणे करतो. हा, मी पाप केलं, मी कबूल केलं ना. काही चॅप्टर असतात देवाला पण बनवायला निघतात. असं असतं का?
चूक किंवा पाप, पश्चाताप कशाला म्हटलंय की ते एकदा केलं की आपण ते परत करायचं नाही, त्याला पश्चाताप म्हणतात. कोणतीही चूक, कोणतंही पाप, पश्चाताप करणं म्हणजे काय की ते परत माझ्याकडून घडणार नाही, तो पश्चाताप, ती कबुली. असं आम्ही ज्या वेळेला करतो तेव्हा मी स्वतःचा न्याय करतो. हालेलुया. तेव्हा मी देवाच्या बरोबर सहभागिता मिळवतो, तेव्हा मी देवाच्या बरोबर प्रकाशामध्ये चालतो, तेव्हा मला भरपूर फळं येतात. हालेलुया. कारण काय झालेलं असतं, कबुली दिलेली असते आणि प्रभू इतका चांगला आहे की तो आम्हाला क्षमा करतो, अजून तरी करतो आहे. पण जेव्हा न्यायाच्या खुर्चीवर बसलेला असेल त्यावेळेला क्षमा करणार नाही, तेव्हा फक्त न्याय होईल, तेव्हा फक्त कर्माचं फळच मिळेल. हालेलुया. संधी आहे, आम्हाला सुधारण्याची संधी आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रभूसमोर आम्हाला संधी आहे, आम्हाला वेळ आहे. 5, राष्ट्रांचा न्यायनिवाडा. आमचा जसा न्याय होणार तसा सर्व राष्ट्रांचा देखील न्याय होणार. जगात जितके म्हणून देश आहेत, राष्ट्र आहेत, त्या सगळ्यांचा. बघा मत्ते 25 वचन 31 आणि 32. मत्ते 25 वचन 31 आणि 32. मत्ते 24 वचन 31 25 सॉरी. मत्ते 24:25 ना. पंचवीस 31 ते 33. पान नंबर 1180. मत्ते 25 वचन 31. पण जेव्हा मनुष्याचा पुत्र आपल्या गौरवाने येईल व त्याच्याबरोबर सर्व देवदूत येतील, तेव्हा तो आपल्या वैभवाच्या राजसनावर बसेल आणि त्याच्यासमोर सर्व राष्ट्रे जमवली जातील. आणि ज्याप्रमाणे मेंढपाळ शेरडातून मेंढरे वेगळी करतो, त्याप्रमाणे तो त्यांना एकमेकांपासून वेगळे करील. आणि मेंढरांना तो आपल्या उजवीकडे उभे करील आणि शेरडांना तो डावीकडे उभे करेल. माणसांचा जसं न्याय होणार तसा राष्ट्रांचा सुद्धा न्याय होणार. राष्ट्रांचा न्याय म्हटलंय, काय म्हटलंय बघा 31. जेव्हा मनुष्याचा पुत्र आपल्या गौरवाने येईल व त्याच्याबरोबर सर्व स्वर्गदूत सुद्धा येतील. हालेलुया. त्यावेळेला एकटाच आला होता, आता गर्जनेसह ना का, मेघावर आरूढ होऊन गर्जनेसह. हालेलुया. जे लग्नामध्ये कशी डांगड निटाक ढंगटाक निटाक निटाक, तो वर आणि वधू कशी वाजत गाजत घरात प्रवेश करतात ना, हां तसा तो वर येणार. त्याच्याबरोबर कोण असणार आहेत? दूत. आणि वाद्य काय असणार आहे? मेघांची गर्जना, ढगांचा आवाज. हालेलुया. तुतारी, दूतांचा कर्णा, ही सगळी वाद्य असणार. हालेलुया. आणि प्रभू त्या सर्वांबरोबर येईल, तेव्हा तो आपल्या वैभवाच्या राजासनावर बसेल. कुठे बसेल? येते वैभवाचं राजासन, न्यायाधीश, जज. हालेलुया. त्याच्यावर बसेल. आणि मग काय करेल पहा, आणि त्याच्यासमोर सर्व राष्ट्रे जमवली जातील. सर्व, आता इथे सगळे पाडे जमा झालेत ना, तलासरीतले पाडे आहेत की रे सगळे. मग तिथे काय जमा होणार आहेत? सगळे देश जमा होतील प्रभूच्या समोर. केवढी जागा असेल ना, विचार करा ना. हां,
आपण फक्त एवढे जण आहोत तर एवढं सगळं भरलं आहे. सगळ्या देशातले लोक म्हणजे केवढा मोठा समुदाय तो असेल. हालेलुया. आणि इतक्या सगळ्यांचा न्याय करायला आमचा प्रभू बसलेला असेल. हालेलुया. इतक्या सगळ्या लोकांमध्ये देवानं आपल्याला ओळखावं म्हणून काहीतरी केलं पाहिजे. हालेलुया. आहे ना. आम्ही ट्रेनमध्ये प्रवास करतो. इतकी मोठी ट्रेन असते, प्लॅटफॉर्म सगळा भरलेला असतो, कितीतरी माणसं असतात प्लॅटफॉर्मवर, है ना. त्याच्यात ओळखणारा कोण असतो? एकात दुसराच असतो ना. तो प्रेमानं जवळ येतो, हाक मारतो, भेटतो, बोलतो. हालेलुया. स्वर्गात आपल्याला ओळखणारा कोण आहे? हां हां, त्यानं ओळखलं पाहिजे ना. मग म्हणून तर काहीतरी केलं पाहिजे. नाही तर तो म्हणेल मी तुम्हाला ओळखत नाही. संपलं का? बरोबर ना. त्यानं आम्हाला ओळखावं, इतक्या गर्दीमध्ये ओळखावं. येस, हा आहे तो. तलासरीत होता, पाड्यामध्ये होता, पण काम चांगलं केलं. ये इकडे. हालेलुया. हा वसईतला येडा होता, नुसता येऊन जात होता. याला बाजूला ठेवा. काय खुश झाले लगेच, म्हणजे मी बाजूला सोडून चालेल तुम्हाला. सांगण्याचं तात्पर्य काय? प्रभूनं आम्हाला ओळखलं पाहिजे. इतके देश, सर्व राष्ट्र म्हटलंय, जमवली जातील. आणि ज्या प्रकारे मेंढपाळ शेरडातून मेंढरे वेगळी करतो, त्या प्रकारे तो त्यांना एकमेकांपासून वेगळं करेल. हालेलुया. आता इतकी वर्ष आपण एकत्र आहोत ना, पण तिथे आपण वेगळे होणार आहोत. हालेलुया. आता माहिती नाही याच्यात शेरडं कोण आहेत आणि मेंढरं कोण आहेत. हालेलुया. तेव्हा कळेल. हालेलुया. काय मग शेरडं होऊन राहायचं की मेंढरं होऊन राहायचं? मेंढरं शिवाय नाही घालत. मेंढरं किती शांत असतात. कापायला नेलं तरी गपचूप बिचारं जातं, हो की नाही? हां, तसंच म्हटलंय पहा. आणि तो मेंढराना तो आपल्या उजवीकडे उभं करेल आणि शेरडाना कुठे उभं करेल? डावीकडे उभं करेल. हा आहे न्याय. सगळे जमलेले असतील, त्यातले ज्यांनी चांगली कर्म केलेली आहेत, ज्यांनी प्रभूच्या आज्ञा पाळलेल्या आहेत, ज्यांनी देवाचा गौरव केला आहे, त्याला उंचावला आहे, ते सगळेजण मेंढरं म्हणून त्याच्या उजवीकडे तो थांबेल. तो म्हणेल तुम्ही इथे थांबा. हालेलुया. पण ज्यांनी बाप्तिस्मा घेऊन सुद्धा, वचन देऊन सुद्धा देवाचे मार्गाप्रमाणे चालले नाहीत, आज्ञेप्रमाणे चालले नाहीत, त्यांना म्हणेल तुम्ही इकडे नाही, तुम्ही माझ्या डावीकडे उभे राहा. हालेलुया. नुसतं उभं करणार आहे का? पुढचं वाचा ना, ते कितवं? हां. आणि डावीकडे 34. तेव्हा राजा आपल्या उजवीकडल्यास म्हणेल, अहो बापाच्या आशीर्वादित हो, या जे राज्य जगाच्या स्थापनेपासून तुमच्यासाठी तयार केले आहे ते वतन करून घ्या. कोणाला म्हणेल? डावीकडल्याना की उजवीकडल्याना? उजवीकडे कोण असणार आहेत? कोण? काय म्हटलंय? शब्द काय वापरलाय? आशीर्वाद. मेंढर. कोण असणार आहेत? मेंढर. उजवीकडे कोण असणार आहेत? मेंढर. आणि डावीकडे कोण असणार आहेत? शेरडं. माहिती तुम्ही मेंढर आणि शेरडामधला फरक कळतो का? कळतो की नाही? माहीत आहे ना? हां. मेंढरं पांढऱ्या रंगाची असतात, शांत. शेरडं काळे शेळ्या वगैरे, शेळ्या म्हणतात काही लोक त्याला, शेळ्या म्हणून म्हणतात. शेळी आणि बकरी आणि मेंढी याच्यात फरक आहे ना? हां, तसं ते आहे. हालेलुया. बकरी जराशी लबाड असते, तिला डावीकडे. मेंढी निष्पाप असते, काय नसतं, ती अगदी साधी बोळी, काही बोला काही करा असे.
तर काय म्हटलेलं आहे, मग ते उजवीकडचे जे आहेत, जे मेंढर आहेत, त्यांना तो म्हणेल, या जगाच्या स्थापनेपासून, कधीपासून आमच्यासाठी राज्य तयार करून ठेवलं आहे, म्हणजे जग ज्या वेळेला निर्माण केलं त्याच वेळेला देवानं स्वर्ग पण आमच्यासाठी निर्माण करून ठेवला. हालेलुया, हालेलुया. लक्षात ठेवा प्रियांनो, नरक हा आपल्यासाठी तयार केलेला नाही. सांगा शेजाऱ्याला, नरक आपल्यासाठी नाही तयार केला. मग कोणासाठी तयार केला? तो सैतानासाठी तयार केला. मग आपण का जातो तिकडे? कारण तो आपल्याला आवडतो ना, तो घेऊन जातो आपल्याला तिकडे. हालेलुया, हालेलुया. पण जर आम्ही देवाचं ऐकतो तर जगाच्या स्थापनेपासून त्यानं जे राज्य आमच्यासाठी तयार केलं आहे तिकडे तो आम्हाला घेऊन जातो. हालेलुया. राष्ट्रांचा न्यायनिवाडा. इथे सगळ्यात महत्त्वाचा न्याय सगळ्या देशांचा, आणि विशेषतः ना इथे प्रभू इस्रायल राष्ट्राची बाजू घेणार. हा न्यायनिवाडा करताना कोणाच्या बाजूने प्रभू असणार आहे माहीत आहे? त्याचं राष्ट्र, इस्रायल राष्ट्र, त्याच्या बाजूने प्रभू असणार. मग त्या राष्ट्राच्या, इस्रायलाच्या विरुद्ध जितके जण उठले होते त्या सगळ्यांची प्रभू वाट लावून टाकणार. हालेलुया. जी, मग काय प्रभूचं इस्रायलवर जाम प्रेम आहे. चुपवाचा ना जुन्या करारापासून किती प्रेम, काय काय केलं देवानं त्यांच्यासाठी. कितीतरी वेळा ते चुकले, कितीतरी वेळा पाप त्यांनी केलं, तरी पण देवाने त्यांना सोडलं का? आणि या काळात निवाड्याच्या न्यायाच्या दिवशी सुद्धा देव त्यांना सोडणार नाही. जे त्यांच्या विरुद्ध वागले ना त्या सगळ्यांना दंड होईल, पण इस्रायल मात्र वाचवला जाईल. हालेलुया. आज तुम्ही जर जगाच्या नकाशामध्ये बघितलंत ना इस्रायल, आणि या बायबलप्रमाणे जर तुम्ही जर बघायला घेतलं तर सगळ्या बाजूने त्याचे शत्रू आहेत. इस्रायल हे छोटंसं राष्ट्र आहे, त्याच्या बाजूने सगळे त्याचे शत्रू आहेत, परंतु तरीसुद्धा इस्रायल आजही जगामध्ये श्रेष्ठ आहे. आणि हे क्रेडिट जातं ते फक्त प्रभू येशूला. हालेलुया. आणि मग आणखीन एक अभिमानाची गोष्ट तुम्हाला सांगतो की त्या इस्रायलामध्ये देवानं त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांना सुद्धा संधी दिली आहे. कारण तो अशा निवडलेल्या लोकांना म्हणतो, हे माझं इस्रायल आहे. हालेलुया. म्हणजे आम्हाला सुद्धा तो काय म्हणतो, काय केवढं कुठे नेऊन ठेवतो देव बघा आपल्याला. हालेलुया. म्हणजे सगळ्यांचा न्याय कोणताही होवो, आम्ही देवाचे लोक आहोत. राष्ट्रांचा न्याय निवाडा, ते सर्व त्याच्यामध्ये प्रवेश करतील. जुन्या करारात भविष्य सांगितलेलं आहे पहा, यशया 60 आणि वचन 3 पहा. यशया 60:3. यशया 60 3रं वचन. तेव्हा राष्ट्रे तुझ्या प्रकाशाकडे व राजे तुझ्या उदयाच्या प्रभेकडे येतील. काय 3रं वचन? भविष्यवादी का यशया काय म्हणतो? तेव्हा राष्ट्रे. मग त्यामध्ये प्रभूने पण हेच सांगितलं ना, यशयाने जे सांगितलं होतं ते प्रभूने लोकांना सांगितलं की सर्व राष्ट्रे तुझ्या प्रकाशाकडे व राजे तुझ्या उदयाच्या प्रभेकडे येतील. न्यायासनासमोर सर्व देश उभे राहतील. प्रकाश ना, जगाचा प्रकाश, त्याच्या पुढे ते उभे राहतील. हालेलुया. आणखीन पहा 61:6. आणि तुम्ही यहोवाचे याजक म्हणवले जाल. लोक तुम्हास आमच्या देवाचे सेवक म्हणतील. तुम्ही राष्ट्रांचे धन खाल आणि त्याच्या गौरवात आपला मोठेपणा मिरवाल. यस, क्या बात आहे. आणि तुम्ही
कोण? देवाचे निवडलेले, वेगळे केलेले, ज्यांना देव म्हणतो इस्रायल. इस्रायल म्हणजे देवाचे निवडलेले. ते तुम्ही काय म्हटलंय? यहोवाचे याजक. आता माणसांचे आहात आहेत सगळे. आपण सगळेजण याजक आहोत ना, आहे ना? पत्रामध्ये वाचलंय की नाही? आम्ही सगळे सर्व निवडलेला वंश, याजकगण, म्हणजे आम्ही सर्व यहोवाचे याजक. पुढे काय म्हटलंय? म्हणवले जाल, लोक तुम्हास आमच्या देवाचे सेवक म्हणतील. तुम्ही, हॅलो, तुम्ही म्हणा, आम्ही राष्ट्रांचे वतन खाऊ. म्हणजे त्यांनी कमवले ते आपण खाणार आहोत. हालेलुया. म्हणजे आपण त्यांच्यावर राज्य करणार आहोत. हालेलुया. राष्ट्रांचे वतन खाल. पुढे काय म्हटलंय? आणि त्याच्या गौरवात आपला मोठेपणा मिरवाल. मोठेपणा मिरवाल. माहीत आहे मोठेपणा मिरवणं? माहीत आहे ना? नाही? आता इकडे कधी कधी एखादा मस्तपैकी सूट बूट घालून येतो ना, तो मोठेपणाच मिरवतो ना, हो की नाही? हां, कसा आयटी देतो एकदम सगळ्यांसमोर. आता मी जर इथे सूट घालून आल्यावर सगळे माझ्याकडे बघतील की नाही? हां, काहीतरी आहे बाबा इकडे. मोठेपणा. लग्नाच्या वेळेला नवरा आणि नवरी कसं मोठेपणा मिरवतात. सगळेजण त्यांनाच मान देतात, दुसऱ्या कोणाला देतं मान? हालेलुया. परमेश्वर म्हणतो तसे राष्ट्रांसमोर तुम्ही मोठेपणा मिरवाल. हालेलुया. हालेलुया. प्रभूला धन्यवाद. 62:2 बघा. आणि राष्ट्रे तुझे न्यायीपण आणि सर्व राजे तुझे तेज पाहतील. आणि यहोवाचे मुख जे नाव ठेवील त्या नव्या नावाने तुला हाक मारतील. आमेन, आमेन. आणि राष्ट्रे तुझे न्यायीपण आणि सर्व राजे तुझे तेज पाहतील. यशया बघतोय प्रभूकडे आणि म्हणतोय देवा तुझ्या बाबतीत ते घडेल. हालेलुया. आणखीन काय म्हटलंय? आणि यहोवाचे मुख जे नाव ठेवील त्या नव्या नावाने तुला हाक मारतील. म्हणजे आपली नावं सुद्धा बदलणार आहेत. हालेलुया. हालेलुया. इथला विनायक तिकडे विनायक नाही आहे. नावं त्यावेळेला देव नाव ठेवेल आणि त्या नावाने ओळखलं जाईल. तो काय माहिती कुठलं नाव असेल ना, पण नक्कीच चांगलं असणार. दूतांचं नाव असेल कुणाचं तरी, दूतांचं. हां, म्हटलं नाही कसं तुम्ही सर्व दूतांसारखे व्हाल म्हणून. हालेलुया. हॅलो, संध्याकाळी बाटली कुठली मिळणार याचा विचार नका करू. मेल्यानंतर काय मिळणार आहे त्याचा विचार रोज करा. प्रभूमध्ये जर आम्ही मरतो तर आमच्यासाठी ह्या उत्तम गोष्टी देवानं ठेवलेल्या आहेत. हालेलुया. 6वा आज संपवतोच. इस्रायलाचा न्याय. जरा जास्तच आहे पण हे. अरे बापरे. पुढच्या वेळेला घेऊया, चालेल का? अजून 1 तास जाईल. खूप वेळ जाईल. आपण पुढचे 2 नंतर बघू. हालेलुया. एक जरा आठवण करूया. खूप महत्त्वाचा विषय आहे. पहिला आपण पाहिलं वधस्तंभावरचा न्याय विश्वासणाऱ्यांसाठी प्रभूनं केलेला आहे. दुसरा विश्वासणाऱ्यांचा न्याय जो रोज आमच्या जीवनामध्ये घडत असतो, देव आम्हाला संधी देतो. तिसरं कर्माचं फळ, त्याच्यावरून न्याय होईल. चौथं स्वतःचा न्याय. आणि 5वा राष्ट्रांचा न्याय.
7पैकी 5 न्यायाविषयी प्रभूनं आपल्याला शिकवलं आहे. आपण मनापासून धन्यवाद देऊया. प्रार्थना करू.